तारीख 25 मे 1990, ठिकाण स्वित्झर्लंडचं जिनेवा. त्या दिवशी युनायटेड नेशन्सच्या सिक्युरिटी काउन्सिलमध्ये एक भाषण झालं. हे भाषण ज्या व्यक्तीने दिलं ती व्यक्ती पॅलेस्टाईनच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक होती. त्या व्यक्तीनं तब्बल 35 वर्ष पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशनचं अध्यक्षपद सांभाळलं होतं. नाव यासीर अराफात. अराफात यांनी जुम्म्याची नमाज अदा केल्यानंतर आपल्या भाषणाला सुरुवात केली. ते असं म्हणाले की आज मी इस्रायलचा उद्देश जगासमोर आणणार आहे. इस्रायलनं मागच्या 40 वर्षांपासून पॅलेस्टाईन सोबत भयंकर युद्ध सुरू केलंय. त्यानं गाझा आणि वेस्ट बँकवरती अवैध रीतीनं ताबा मिळवलेला आहे. एवढं बोलून अराफात यांनी इस्रायली चलनातलं 10चं नाणं काढलं. हे नाणं त्यांनी सर्वांना दाखवलं आणि म्हटलं की या नाण्याच्या एका बाजूला एक नकाशा आहे. या नकाशात इजिप्त, सौदी अरेबिया, लेबनॉन आणि सिरियाच्या अनेक भागांना इस्रायलमध्ये दाखवण्यात आलंय. हा नकाशा आहे ग्रेटर इस्रायलचा. सध्या मिडल ईस्टमध्ये इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण असं युद्ध सुरू आहे. या युद्धामध्ये इस्रायल इराणवरती तर हल्ले करतोच आहे, पण सोबतच त्यानं शेजारच्या लेबनॉनला सुद्धा टार्गेट केलेलं आहे. युद्धाच्या धामधुमीत इस्रायलनं आता लेबनॉनची जमीन जिंकायला सुरुवात केली आहे. मागच्या फक्त 15 दिवसांमध्ये इस्रायलनं लेबनॉनच्या 800 पेक्षा जास्त लोकांना ठार मारले. लेबनॉननं आता आपली 20% जमीन मोकळी केल्याची बातमी असून इस्रायलनं तिथं आपले लष्करी तळ उभारायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. इस्रायलचं असं म्हणणं आहे की त्याचा उद्देश फक्त हिजबुल्लाचा या भागावरचा प्रभाव संपवण्याचा आहे. पण अनेकांच्या म्हणण्यानुसार इस्रायलनं आता ग्रेटर इस्रायलची संकल्पना प्रत्यक्षात आणायला सुरुवात केली आहे. पण हे ग्रेटर इस्रायल नेमकं आहे काय? ही संकल्पना सगळ्यात आधी आली कुठनं? या नकाशात इजिप्त, सौदी अरेबिया यांच्यासारखे देश कसे आलेत आणि आता इस्रायलचा मिडल ईस्ट मध्ये नेमकं काय करण्याचा प्लॅन आहे? ग्रेटर इस्रायलची सगळी स्टोरी जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. सगळ्यात आधी ग्रेटर इस्रायल कशाला म्हणतात आणि ही संकल्पना कुठनं आली ते पाहूयात. बुक ऑफ जेनेसिस, हिब्रू बायबलचं पहिलं पुस्तक. या पुस्तकात सगळ्यात आधी या संकल्पनेचा उल्लेख आहे. या पुस्तकानुसार देवानं अब्राहमला असं वचन दिलं होतं की मी तुझ्या मुलांना एक देश देणार, जो देश नाईल नदीपासून महान फरात नदीपर्यंत असेल. आता नाईल नदी ही आजच्या इजिप्तमध्ये आहे, तर फरात किंवा युफ्रेटिस नदी ही आजच्या सीरिया आणि इराक मधनं वाहते. या दोन नद्यांच्या मध्ये सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन सहितच जॉर्डन, लेबनॉन, कुवेत हे देश आहेत. तसंच इजिप्त, सौदी अरेबिया, सीरिया आणि इराक या देशांचे सुद्धा काही भाग येतात. या संपूर्ण भागाला ग्रेटर इस्रायल असं म्हटलं जातं. आधुनिक झायोनिझमचे जनक मानले जाणारे ज्यू पत्रकार थिओडोर हर्झल यांनी 19व्या शतकाच्या शेवटी त्यांच्या डायरीमध्ये ग्रेटर इस्रायलचा उल्लेख केला होता. त्यांनी असं लिहिलं होतं की इस्रायल हा देश नाईल नदीपासून युफ्रेटिस नदीपर्यंत पसरलेला असेल. 1967च्या युद्धात जेव्हा इस्रायलनं गाझा आणि वेस्ट बँक वरती ताबा मिळवला होता, तेव्हा सुद्धा ग्रेटर इस्रायलची चर्चा सुरू झाली होती. आणि आता इस्रायलनं लेबनॉन वरती हल्ले सुरू केल्यानंतर याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. पॅलेस्टिनी नेते यासीर अराफात यांच्या दाव्यानुसार इस्रायलच्या झेंड्यामध्ये ज्या दोन निळ्या रंगाच्या पट्ट्या आहेत त्या नाईल नदी आणि युफ्रेटिस नदीच्या प्रतीक आहेत. 3 वर्षांपूर्वी झालेल्या इस्रायल हमास युद्धामध्ये इस्रायली सैनिकांच्या युनिफॉर्मचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्या युनिफॉर्मवरती ग्रेटर इस्रायलचा नकाशा होता. सोबत असं लिहिलं होतं की द युनायटेड लँड ऑफ इस्रायल. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी ऑगस्ट 2024 मध्ये एका इंटरव्ह्यू दरम्यान असं म्हटलं होतं की ते ग्रेटर इस्रायलच्या स्वप्नाशी जोडलेले आहेत. इस्रायलच्या अनेक नेत्यांनी सुद्धा बऱ्याच वेळा त्यांच्या भाषणात ग्रेटर इस्रायलचा उल्लेख केलेला आहे. पण या सगळ्याची सुरुवात कशी झाली, ग्रेटर इस्रायलचा इतिहास नेमका काय, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इस्रायलचा इतिहास जाणून घ्यावा लागेल. हिब्रू बायबल हा ज्यू धर्मियांचा प्रमुख धर्मग्रंथ आहे. या ग्रंथानुसार आजपासून जवळपास 4000 वर्षांपूर्वी ज्यू धर्मीय अब्राहम याला देवानं दर्शन दिलं होतं. देवानं अब्राहमच्या पुढच्या पिढीकडे नवा देश बनवण्याची जबाबदारी सोपवली होती. यानंतर अब्राहमनं त्याचा नातू जेकब याचं नाव बदलून इस्रायल असं ठेवलं. तेव्हापासून अब्राहमच्या पुढच्या पिढीला इस्रायली असं म्हटलं जाऊ लागलं. हे इस्रायली ज्यू लोक अनेक वर्ष इजिप्तमध्ये राहत होते. तिथं ते गुलामीचं जीवन जगत होते. त्यांचा स्वतःचा असा देश नव्हता. अब्राहम यांच्या मृत्यूनंतर जवळपास 1000 वर्षांनी हे ज्यू लोक इजिप्तमधनं बाहेर पडले आणि कनान या प्रदेशात आले. हाच प्रदेश म्हणजे आजचं इस्रायल आहे. या ज्यू लोकांनी हळूहळू या भागामध्ये आपला विस्तार सुरू केला. इसवी सन पूर्व 931च्या आसपास कनान प्रदेशात राजा सोलिमन यांचं राज्य निर्माण झालं होतं. त्यानं जेरुसलेम शहरात ज्यू धर्मियांसाठी मंदिर बांधलं होतं. पण सोलोमन याच्या मृत्यूनंतर इस्रायलचं 2 भागांमध्ये विभाजन झालं. उत्तरेला किंगडम ऑफ इस्रायल आणि दक्षिणेला किंगडम ऑफ जुडा. ज्यू लोकांचे हे दोन्ही राज्य फार काळ टिकले नाहीत.
इसवी सन पूर्व 722च्या आसपास इराकच्या मेसोपोटामियाचा राजा असिरियन यानं किंगडम ऑफ इस्रायल वरती हल्ला करून त्याचा ताबा मिळवला. याच्या 200 वर्षानंतर किंगडम ऑफ जुडाचा सुद्धा पराभव झाला. यानंतर सोलोमन यानं बनवलेल्या जेरुसलेमच्या मंदिराचीही तोडफोड झाली. त्यामुळे इस्रायली लोकांना त्यांचा देश सोडून पलायन करावं लागलं. पण पुढे इस्रायली लोक त्यांच्या देशात परत आले. इसवी सन पूर्व 540च्या आसपास त्या काळचा पर्शियन राजा सायरस द ग्रेट यानं निर्वासित ज्यू लोकांना इस्रायलमध्ये परत बोलावलं. ज्यू लोक परत आले आणि त्यांनी पुन्हा इस्रायलमध्ये राहायला सुरुवात केली. पुढची 500 वर्ष ते इस्रायलमध्येच राहिले, पण त्यांना तिथून पुन्हा एकदा पलायन करावं लागलं. इसवी सन 66च्या आसपास रोमन लोकांनी इस्रायलवरती जोरदार हल्ला केला. त्यांनी अनेक ज्यू मंदिरांची तोडफोड केली. या हल्ल्यामध्ये तब्बल 1 लाख पेक्षा जास्त ज्यू धर्मीय मारले गेले. जवळपास तेवढेच गुलाम बनवण्यात आले. रोमन साम्राज्यानं जुडा आणि इस्रायलचं नाव बदलून सीरिया आणि पॅलेस्टाईन ठेवलं. त्यानंतर ज्यू लोकांनी इस्रायलमधनं पुन्हा पलायन केलं. यावेळी त्यांनी युरोपियन देशांमध्ये आश्रय घ्यायला सुरुवात केली. ज्यू लोक जेव्हा युरोपात आले तेव्हा तिथं ख्रिश्चन धर्माचा विस्तार होत होता. ख्रिश्चन धर्मीय हे येशू ख्रिस्ताच्या मृत्यूसाठी ज्यू धर्मीयांना जबाबदार मानायचे. त्यामुळे युरोपात ख्रिश्चन आणि ज्यू लोकांमध्ये संघर्ष सुरू झाला. अशा प्रकारे इस्रायल सोडून पळालेल्या ज्यू धर्मीयांना आता युरोपमध्ये सुद्धा छळाचा सामना करावा लागला. युरोपीय देशांमध्ये ज्यू धर्मीयांवरती प्रचंड अत्याचार झाले. ज्यू लोकांना स्वतःचा देश नसल्यानं ते जिथेही जायचे तिथं त्यांना दुय्यम स्थान मिळायचं. पुढची जवळपास 1800 वर्ष ज्यू लोकांनी हे अत्याचार सहन केले. जगभरात ज्यू धर्मीयांची ही अवस्था पाहून हळूहळू त्या विरोधात आवाज उठायला सुरुवात झालेली. या चळवळीत मैलाचा दगड ठरले हंगेरियन पत्रकार थिओडोर हर्झल. हर्झल यांनी 19व्या शतकाच्या शेवटी ज्यू धर्मीयांसाठी वेगळा देश बनवण्याची मोहीम सुरू केली. या मोहिमेला झायोनिझम असं नाव देण्यात आलं. हर्झल यांनी 1896 साली द ज्यूइश स्टेट हे जगप्रसिद्ध पुस्तकही लिहिलं. त्यात त्यांनी असं म्हटलेलं की आपल्याला ज्यू धर्मीयांसाठी एक वेगळा देश बनवावा लागेल. ज्यू लोक हळूहळू त्या ठिकाणी जातील, तिथल्या जमिनी विकत घेतील, तिथं शेतीला सुरुवात करतील, व्यापार करतील आणि पैसे कमवतील. असं म्हणतात की त्या काळी 2 देशांच्या पर्यायावरती चर्चा झाली होती. एक होता अर्जेंटिना आणि दुसरा होता पॅलेस्टाईन. या 2 पैकी एका देशामध्ये ज्यू लोकांना जागा देण्यात यावी अशी मागणी झाली. हर्झल हे पॅलेस्टाईनच्या बाजूने होते. त्यांचं म्हणणं असं होतं की पॅलेस्टाईन हे ज्यू धर्मीयांचं मूळ निवासस्थान आहे. त्यामुळे ज्यू लोकांना त्या ठिकाणीच परत जाणं हे आवडेल. पण त्या काळी पॅलेस्टाईनवरती तुर्कीच्या ऑटोमन साम्राज्याचं वर्चस्व होतं. हर्झल यांनी असं म्हटलं की ते पॅलेस्टाईनच्या बदल्यामध्ये ऑटोमन साम्राज्याच्या सुलतानाचं कर्ज फेडतील. या मागणीसाठी हर्झल यांनी ऑटोमन राजा अब्दुल हमीद द्वितीय यांची भेटही घेतली होती. या राजानं ज्यू धर्मीयांना वेगळा देश बनवण्याची परवानगी दिली नाही, पण त्यांना आपल्या साम्राज्यात मात्र आश्रय दिला. त्यानंतर जगभरात होणाऱ्या अत्याचाराला कंटाळलेले ज्यू धर्मीय हळूहळू पॅलेस्टाईनमध्ये यायला सुरुवात झाली. पहिल्या महायुद्धानंतर ज्यू धर्मीयांची पॅलेस्टाईनमध्ये येण्याची संख्या ही वाढलेली पाहायला मिळाली. त्यांनी तिथं जमिनी खरेदी केल्या आणि शेती आणि व्यापाराला सुरुवात केली. हळूहळू ज्यू लोक पॅलेस्टाईनमध्ये स्थिरावू लागले. 1914 साली पॅलेस्टाईनमध्ये ज्यू धर्मीयांची संख्या फक्त 8% आसपास होती, पण 1936 पर्यंत त्यांची संख्या 28% पोहोचली. याच काळात जर्मनीमध्ये हिटलरनं ज्यू धर्मीयांची प्रचंड कत्तल केली. त्यामुळे ज्यू धर्मीय हे हजारोंच्या संख्येनं पॅलेस्टाईनमध्ये आश्रयाला यायला लागले. पण यामुळे आता आजूबाजूच्या अरब देशांमध्ये मात्र चिंताही वाढायला लागली. दुसऱ्या महायुद्धापर्यंत ज्यू धर्मीय मोठ्या संख्येनं पॅलेस्टाईनमध्ये आले होते. त्यांची तिथं वेगळा देश बनवण्याची मागणी होती. त्याकाळी या भागावरती नियंत्रण असलेल्या ब्रिटननं हा मुद्दा युनायटेड नेशन्समध्ये पाठवला. अखेर 29 नोव्हेंबर 1947 ला युएननं पॅलेस्टाईनचे 2 भागांमध्ये विभाजन मंजूर केलं. 56% जमिनीचा भाग ज्यू धर्मीयांच्या वाट्याला गेला, तर 44% भाग पॅलेस्टिनींच्या वाट्याला आला. जेरुसलेम या शहराला इंटरनॅशनल झोन बनवण्याची घोषणा झाली. युएन कडनं मंजुरी मिळाल्यावर 14 मे 1948 ला ज्यू धर्मीयांनी त्यांच्या स्वतंत्र देशाची घोषणा केली आणि या देशाचं नाव ठेवण्यात आलं इस्रायल. अशा प्रकारे ज्यू धर्मीयांचं 2000 वर्ष जुनं स्वप्न पूर्ण झालं. रोमन साम्राज्याच्या आक्रमणानंतर विस्थापित झालेल्या ज्यू लोकांना तब्बल 2000 वर्षांनी त्यांचा वेगळा देश बनवण्याची संधी मिळाली. पण स्वतंत्र इस्रायलची घोषणा झाल्यानंतर पुढच्याच दिवशी अरब देशांनी इस्रायलवरती हल्ला सुरू केला. हे युद्ध जवळपास 8 महिने चाललं. यामध्ये तब्बल 7.5 लाख पॅलेस्टाईनी विस्थापित झाले. युद्धात इस्रायलचा विजय झाला. पुढे 1967 साली इस्रायलनं इजिप्त, जॉर्डन आणि सिरिया विरुद्ध 6 दिवसांचं युद्ध लढलं. याला 6 डे वॉर असं म्हणतात. या युद्धानंतर इस्रायलनं जेरुसलेम, गाझा, वेस्ट बँक
गोलान हाइट्स या भागांवरती सुद्धा आपला ताबा मिळवला. विभाजनानंतर पॅलेस्टाईनचा 56% भाग मिळालेल्या इस्रायलचं वर्चस्व आता 75%पेक्षा जास्त भागावरती निर्माण झालं. 1973 साली अरब देशांनी पुन्हा एकदा इस्रायलवरती हल्ला केला, पण यावेळी सुद्धा इस्रायलनं अमेरिकेच्या मदतीनं त्यांचा पराभव केला. तेव्हापासून आतापर्यंत या भागामध्ये संघर्ष सुरू आहे. इस्रायल हळूहळू हा भाग आपल्या ताब्यात घेतोय, तर पॅलेस्टाईनचं नियंत्रण कमी व्हायला लागले. सध्या इस्रायलचं इथल्या 85 ते 90% भागावर वर्चस्व आहे. आता ग्रेटर इस्रायल बाबत अरब देशांचं नेमकं काय मत आहे ते पाहूयात. खरं तर 1948 साली जेव्हा इस्रायलची स्थापना झाली तेव्हा एकाही अरब देशानं त्याला मान्यता दिली नाही. पुढे 1979 साली झालेल्या करारानुसार इजिप्त हा इस्रायलला मान्यता देणारा पहिला अरब देश झाला. यानंतर जॉर्डन, UAE आणि बहरीननं सुद्धा इस्रायलला मान्यता दिली. पण सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, लेबनन, सिरिया यांसारख्या अनेक देशांनी अजूनही इस्रायलला मान्यता दिलेली नाहीये. हे देश आजही इस्रायलच्या अस्तित्वाच्या विरोधात आहेत. आता इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाला सुरुवात झालेली आहे. या युद्धामध्ये इस्रायलनं लेबनॉनवरती हल्ले सुरू केलेले आहेत. तज्ञांचं असं म्हणणं आहे की बुक ऑफ जेनेसिस मध्ये ज्या ग्रेटर इस्रायलचा उल्लेख आहे, इस्रायल आता त्याच दिशेनं पावले उचलतोय. इस्रायलला या भागातनं अरब देशांना पूर्णपणे घालवायचंय आणि इथं ज्यू धर्मियांची सत्ता स्थापन करायची आहे. इस्रायलच्या विस्तारवादी धोरणाचा इराणनं अनेक वेळा विरोध केलेला आहे. इस्रायल विरुद्ध मुस्लिम देशांनी एकत्र यावं अशी मागणी इराणने याआधी केलेली आहे. अरब देश सुद्धा या विरोधात आहेत. पण इस्रायलशी लढण्याची ताकद अरब देशांकडे नाहीये. इराणकडे मात्र ती ताकद आहे. त्यामुळेच इस्रायलनं अमेरिकेच्या मदतीनं इराण विरोधात युद्धाला सुरुवात केल्याचं म्हटलं जात आहे. आता याच युद्धाचा फायदा घेऊन इस्रायल लेबनॉनची जमीन जिंकून घेऊ शकतो. असं करून तो ग्रेटर इस्रायलच्या दिशेने पावलं टाकत असल्याचं बोललं जातंय. असं असलं तरी ग्रेटर इस्रायल हे काही सहजासहजी पूर्ण होणारं स्वप्न नाही. यासाठी इस्रायलला अनेक देशांशी दीर्घकाळ युद्ध लढावं लागेल. यामध्ये लाखो लोकांचा मृत्यू होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा याचा विरोध होईल. पण एकेकाळी युरोपात अत्याचार सहन करणाऱ्या ज्यू धर्मियांसाठी स्वतंत्र देश हे सुद्धा अशक्य वाटणारं स्वप्नच होतं. यासाठी त्यांनी तब्बल 2000 वर्ष संघर्ष केला. एवढ्या संघर्षानंतर त्यांनी इस्रायलची स्थापना केली. त्यामुळे आता ग्रेटर इस्रायल हे स्वप्न सुद्धा पूर्ण होऊ शकतं अशी आशा ज्यू धर्मियांना आहे. यासाठी त्यांनी संघर्षाला सुरुवात केली आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं? ज्यू धर्मियांचं ग्रेटर इस्रायलचं स्वप्न पूर्ण होईल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि बोलबिडीच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.